बोलायची लकब लकब बोलायचे कसे स्टाईल कशी होती भाषणाला त्याची भाषण असतील ना काही नाही भाषण नाही तुझ्यासोबत संवाद साधताना कसे बोलायचे म्हणजे ते वराडीतून बोलायचे का आपल्या घरच्या सारखं काय बाई तुला काय चालू आहे काय पाहिजे तुला आता घेऊन घे तू मागून घे लग्नाच्या वेळेला पण मला पाहिजे की तुला घेऊन घे ये बस माझ्याशी केव्हाही मला हात घेऊन बसवायचे जवळ पाठवून ठेवायचे प्रेमानं फारच प्रेमानं प्रेमळच राहायचे कधी ते असंही वाटत होतं हे घर दिलं त्यावेळेला आपण ठीक येऊ बा माझं फरण असं नाही वाटत होतं बाळी विशेष तर मुंबई सोडली तरी त्याने नागपुरात आला असता नागपूरनंतर इथे तसे तोही यायचा का 15 दिवस नाही एरवी पापडला आल्यावर कसे बोलायचे नाही अमरावतीची आई घरात पापडला आल्यावर कसे बोलायचे बाबासाहेब भाऊसाहेब यायचे त्या चौकात बसायचे ते सांग माझी आजी होती एक त्यांची चुलती त्याची चुलती गिरती म्हणताना ताई तिची माय यशोदा माय असे नाव असं बोलायचे ते अण्णा आण्याजी त्यांचं बोलण्याचं कार्य इकडे असं होतं की कार्य इकडे टोनिंग कसं होतं कधी रागावूनही बोलायचे कधी प्रेमाने बोलायचे आणि त्यांच्या सोबत काही लोक असायचे म्हणजे त्यांचे खास लोक खास लोक गावातले होते एक दोघ जण वारले ते पीए वगैरे असे राहिलेले काही नाही घरी कोणी नाही घरी पण ते फॅमिलीच राहत होती कारण की कन्यादान वगैरे भाऊसाहेबांनीच केलं आहे सगळं लग्न वगैरे भाऊसाहेबांनीच केलं आहे भयंकर लहाण्याची दोघच बहीण भाऊ होती की नाही एक अनंत कुमार आणि एक हे त्यांच्यामुळे ते बाकीचं इंटरफेअर नव्हते करू ते फॅमिलीमध्ये नाही कारण त्यांना पूर्णाची पोळी आवडे पूर्णाची पोळी एक्सपर्ट होते इथं आले दिल्लीहून तरी यांना मग ते डब्बा घेऊन जावं लागेल आवडायची आणि पापळ जे आहे ते गाव खूप मोठं आहे का मी जाणार आहे गावाला साधारण आम्ही जाणार आहे गावाला 4,500 लोकसंख्या आहे असं मग भाऊंची सुरुवात कशी झाली म्हणजे या सगळ्याच्यामध्ये असं काही सांगता येईल का राजकारणामध्ये राजकारणामध्ये ते विलायतीवरून शिकून आले ना त्यावेळेस विलायत म्हणायचं म्हणजे परिपूर्ण शिक्षण घेतलं त्या इथे किती शिक्षण घेतलं हे अकॅडमिक हायस्कूलला होते ते आणि पहिल्यांदा सोनगावला शिकले पापळला होती 4थी पर्यंत शाळा नंतर सोनगावला मामाकडे गेले तिथे काही 1-2 वर्ग शिकले मग कारंजाला राहिले ते हा उल्लेख आहे तो या पुस्तकामध्ये परंतु कारंजाला कोणाकडे राहिले ती आईची सांगते ना त्यांच्या चुलती म्हणता नव्हते त्या जिजी माय होत्या त्यांच्या बहीण राहायच्या जिजी माय त्यांची चुलती होती तर लहान काकाची मिसेस तर त्या जिजी मायच्या बहीण कारंजाला राहायच्या त्यांच्याकडे ठेवलं होतं त्यांना शिकायचं म्हणजे मावशी जशी त्यांची आणि दही हांडेकर वगैरे तिथे कारंजाचे लोक त्यांचे मित्र परिवार होता मग इतिहासात काय वर्णन आहे दही हांडेकरांकडे राहिले दही हांडेकरकडे नव्हते ते जिजी माच्या बहिणीकडे राहिले ते आणि कारंजाला शिक्षण घेतलं आणि नंतर मग मला आंबट चालत मला अस्तम्याचा त्रास आहे ना त्यामुळे तुम्ही काही फॉर्मॅलिटी नका करू मला काही चालत पहिल्यांदा अर्धा पोट अर्धा बोट म्हणजे तुमचा मान ठेवतो मी बाकी मला आंबट चालत नाही मी विसरलो तुम्ही तिथं सांगितलं पण मी विसरून गेलो करून घेतलं आणि मग कारंजावरून मग ते अमरावतीला आले अकॅडमिक हायस्कूलला शिकायला होते अकॅडमिकला ते हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत शिकले मग फर्ग्युसनला गेले पुण्याला आणि फर्ग्युसन वरून मग BA झाल्यानंतर फॉरेनला गेले म्हणजे लंडनला गेले BA झाल्यावर तुम्ही घ्या कोणी लागत मग फिरता नाही मग तिथे याला हे केलं PhD मिळवली त्यांनी इथे त्यांनी लंडनला ते हे झाले बॅरिस्टर त्यांनी त्याचे तिथे MA पण केलं एडिनबरो युनिव्हर्सिटीमध्ये
आणि नंतर मग त्यांनी तिथे PhD मिळवली, बॅरिस्टरी झाले, PhD मिळवली आणि नंतर मग 1926 मध्ये भारतात परत आले. कितीमध्ये परत आले? 26 मध्ये. म्हणजे 1920 ला गेले ते, 1920 ला गेले ते आणि 1926 ला परत आले. तिन्ही डिग्र्या घेऊन. जन्माची माहिती द्यायची. बारावीला नंतर MA आणि त्यांची PhD असे तिन्ही डिग्र्या घेऊन ते भारतात परत आले 1926 ला. MA कशात केलं होतं त्यांनी त्यांचं तत्वज्ञानामध्ये MA होतं. मी कन्फर्म करेन सगळं ते यांच्या पुस्तकात सगळं आहे. हो. महाराष्ट्रामध्ये MA झाले. आणखी मी एक डिग्री सांगितली बारावीला आणि PhD झाले ते. मग इकडे आल्यावर पापाला आल्यावर शेतीत वगैरे रमायचे का ते? जायचे का? शेती नाही जायचे. कारण शेतीविषयी त्यांचं खूप कृषी क्षेत्रात खूप मोठं काम आहे. खूप मोठं काम आहे. तर त्यांच्या वडिलांनी त्यावेळेस काय केलं होतं, तिघं भाऊ होते ना ते एकत्र. एकाही भावाला मुलबाळ नव्हतं. भाऊसाहेबांच्या वडिलांना फक्त मुलबाळ झालं. त्याची एक गोष्ट अशी होती की चौघाही भावांना मुलबाळ नाही घरामध्ये. शामराव बापूच कर्तबगार होते यांचे वडील. बसले काही. मी बसते. जे भाऊ आहेत ते नाव सांगा बरं मला. काय काय त्यांच्या भावांची नावं, भाऊसाहेब शामराव बापूंच्या वडिलां भावांची नावं काही की सोनबा, झोलबाजी, सोनबा, बाजीरावजी. हो ना, बाजीरावजी. सोनबाजी, बाजीरावजी, झोलबा. झोलबा मग शामराव बापू. आणि शामराव बापू. शामराव बापू सगळ्यात लहान होते आणि चौघाही भावांना मुलबाळ नव्हतं घरामध्ये. मग एक दिन ते शेती हे कष्टी खूप होते शामराव बापू. चौघाही भावांची शेती एकटी पाहायची. 100-150 एकर शेती होती त्यांच्याकडे. आणि नंतर मग तिथे एक दिवस उन्हाळ्याची वेळ होती. आता ते कोणी म्हणतात तुम्ही अंधश्रद्धाळू किंवा अध्यात्मवादी म्हणून म्हटल्या जाईल त्याच्यावर, पण आई म्हणजे भाऊसाहेबांच्या आईनी सांगितली माझ्या आजीला गोष्ट, हिच्या आईला, आणि तिच्या आईने आम्हाला सांगितली, हिलाही माहिती आहे. शेतामध्ये उन्हाळ्याचे बसले होते. ते भराडी लोक येतात ना, ते भराडी तिथे जोडपा आलं आणि ते शेतात थांबलं. त्यांनी मग भाऊसाहेबांच्या वडिलांना विचारलं की बापू तुम्ही का बरं नाराज बसलेले आहात. मग ते काही बोलले नाही. तरी मग त्यांना खोदून विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या घरी कोणालाच मुलबाळ नाहीये. मग ते भराडीबाई म्हणाली की म्हणे हा दोरा तुमच्या बाईला बांधायला लावा, असा पोरगा जन्माला येईल, त्रिभुवनात झेंडा लावेल आणि मी तुमच्या घरी पुढच्या वर्षी साडी चोळी नेसायला येईल. आणि तसं म्हटल्यानंतर मग ते घरी आले शामराव बापू. हो सांगितलं त्यांना. आणि मग भराडी म्हणजे काय, म्हणजे असं ते उन्हाळ्यात जात नाहीत का ते पिशी आपल्या इकडे असतात. उन्हाळ्यात शेतामध्ये झोपडी करतात, राहतात. कबिलेवाले वगैरे धनगरासारखी भराडी जातच असते. भराडी जाते. आणि मग त्यांनी तसं म्हटल्यानंतर ते घरी आले. राधाबाई खूप हे होत्या, मॉडर्न विचाराच्या होत्या. तर ते दोरा बांधायला सांगितलं. त्या म्हणे मी नाही बांधत नाही. तर मग शामराव बापू 3 दिवस जेवलीच नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. मग ह्या जावा म्हणाल्या की बाई बांधून टाक, माणूस अजून संतापून जाईल व तब्येत वगैरे खराब होईल. म्हणून त्यांनी बांधला. त्यांना बरोबर 9 महिन्यांनी भाऊसाहेब झाले गीता जयंतीच्या दिवशी, मार्गशीर्ष महिन्यात. भाऊसाहेबांच्या वडिलांचं नाव शामराव बापू, आईचं नाव राधाबाई. आणि त्या भराडीकडून ते बांधलं, हाताला बांधलं. आता त्याला कोणी राधाबाईंनी बांधलं, राधाबाईंनी बांधलं, भाऊसाहेबांनी नाही बांधलं. नाही, भाऊसाहेबांचा जन्मच व्हायचा होता ना. भाऊसाहेब जन्माला आले मग. आणि मग खरंच त्या बाईने म्हटल्याप्रमाणे त्रिभुवनाचा झेंडा लावला. त्यांनी वाटी पाहिली. ती म्हणे मी येईल पुढच्या वर्षी सोळी नेसायला, पण त्या आल्या ती गायब झाले ते जोडपं. अशा पद्धतीने मग त्यांचा जन्म झाला भाऊसाहेबांचा. आणि मग नंतर भाऊसाहेबांनंतर मग बाबांच्या आई झाल्या 3 वर्षानंतर. बाबांची आई म्हणजे अन्नपूर्णा.
आणि त्याच्यानंतर मग म्हणजे भाऊसाहेबांच्या बहीण आणि त्यांच्यानंतर मग म्हणजे या भाऊसाहेबांच्या बहीण आहेत. हा बहीण आहे पाठच्या. म्हणजे भाऊसाहेबांच्या नंतर या झाल्या. हो. आणि घरात कोणाला मुलगा नव्हतं तर खूपच लाडाची होती मग तिघही भावंड. आणि ते एकत्र राहायचे. भाऊसाहेबांना चुलता चुलती म्हणायचं पटायचं नाही. एक दिवस बलखंडे नावाचे व्यक्ती घरी आले. इथे अन्नपूर्णा आचार्य अमरावती म्हणजे त्यांचं त्यांना लाडानी मैनाबाई म्हणायचे घरी सगळेजण. मैनाबाई. हा. आणि मग भाऊसाहेबांना यांच्या पाठी मग भाऊ झाले तिसरे. असे हे तिघ भावंड. आणि भाऊसाहेबांना घरामध्ये चुलता चुलती म्हटलेलं आवडायचं. त्यांच्या घरात नव्हतीच पद्धत ती. एकदा बलखंडे नावाचे व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी म्हटलं म्हणे भाऊसाहेब समोर होते. त्यांना म्हटलं म्हणे की तुला चुलता आहे का? भाऊसाहेब म्हणे मला माहित नाही. उत्तर दिलं. मग त्यांचे आण्याजी नावाचे आतमध्ये काका होते. त्यांनी आवाज दिला कोण आहे? ते म्हणे की ते म्हणतात म्हणजे चुलता आहे का? मला माहित नाही म्हणे चुलता. आण्याजी म्हणत असून तसा. मग आण्याजींना आवाज दिला. मग बोलवलं त्यांची भेट घालून दिली. ते भाऊसाहेबांचा हा लहानपणची ही त्यांच्या त्या जिजीमाय म्हणून आहे ना, त्या आईला नेहमी सांगायच्या ताई जिजीमाय आईला, किंवा आपल्या घरात कोणीच काका काकू असं म्हणत नव्हते. अशी ती पद्धत होती त्यांच्या घरात. मग भाऊसाहेब शेतीमध्ये कधी उतरले नाही. मग त्यांनी त्यांची शेती गहाण ठेवून शिक्षणाच्या ह्याच्यातच राहिले ते इकडे. पण लहानपणी तर जात असतील म्हणजे 8व्या असताना किंवा बाहेर गावी होते ना. नाही सुट्टी झाली तर जायची ना. सुट्टी झाली तर जायची. मग भाऊसाहेबांना शेतीच्या विषयीचं एवढं आकर्षण कसं? मग ते फॉरेनवरून जेव्हा शिकून आले ना, मग त्यांनी स्थिती पाहिली. पापळला शाळेचं आपल्या स्वतःचे शिक्षणाचे किती प्रकार झाले. आणि गावातला माणूस शिकला नाही. गावात अजूनही गरिबी आहे. घरी यायचे ते फॉरेनवरून आले. आई सांगते ना चौकात गच्च गर्दी राहायची भाऊसाहेबांच्या भेटीसाठी. मग त्यांनी हे पाहिलं की इथे शिक्षण असल्याशिवाय पुढची सुधारणा नाही. म्हणून मग त्यांनी शिक्षणासाठी कुठेतरी पाय उचलला पाहिजे. म्हणून मग ते पहिल्यांदा जिल्हा परिषद जिल्हा कौन्सिलवर निवडून आले. जिल्हा म्हणजे राजकारणात त्यांनी प्रवेश केला. मग 1928-29 ला ते जिल्हा कौन्सिलवर निवडूनही आले. आणि तेव्हा तुम्ही चहा घेऊन एकटा संपला नाही थंड नाही. नंतर मग हे सीपीआय अँड बेरार होतं ना मध्य प्रांत. मग सीपीआय अँड बेरार तुम्ही चहा घेऊन घ्या. मग या सीपीआय अँड बेरार मध्ये त्यांनी बटलर गव्हर्नर होते. बटलर इंग्रज बटलर गव्हर्नर होते सीपीआय अँड बेरार मध्ये. बटलरचा हा शब्द जर असा म्हणजे नाव तसेच असायचे. दस्तूर नाव आहे. काम करणारा जो आहे तो बटलर. नाही इंग्लंडचे बटलर साहेब होते ते गव्हर्नर. आणि त्या बटलर साहेबांच्या याच्यामध्ये मग त्यांनी मंत्रीपद त्यांना मिळालं. मग परंतु ते पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी वकिली केली अमरावतीला फॉरेनहून आल्यानंतर. आणि नंतर मग मराठा शिक्षण संस्था ही मोडकळीस आली होती अमरावतीची. मराठा शिक्षण संस्था होती त्यावेळेला. हो ती मराठा शिक्षण संस्था ब्राह्मणांची होती कधी. ती मोडकळीस आली. ती भाऊसाहेबांना कळली. मग त्यांनी स्वतः ताब्यात घेतली ती स्वतःची. आणि तिच्यातून मग पहिल्यांदा मराठा शाळा ही स्पेशल आपलं मराठा ब्रँच शाळा आहे हायस्कूल ते काढलं त्यांनी. ते पहिल्यांदा तक्त्याचं होतं. मग ते वकिली करायचे आणि मधातल्या वेळी तिथे शाळेमध्ये शिकवायला यायचे. त्यांच्या आवडीचे विषय होते गणित, इंग्रजी, संस्कृत, मराठी. ते विषय शिकवायचे. त्यांनी सोबतला काही लोक घेतली. म्हणजे भाऊसाहेबांनी या शाळेत शिकवलं. शिकवलं. आणि त्याचं नाव बदललं का? मग नाही ते मराठा शाळा शिवाजी मराठा हायस्कूलच आहे. शिवाजी मराठा. आणि त्यांनी त्या मराठा संस्थेचं नाव केलं श्री शिवाजी शिक्षण संस्था. म्हणजे ते घरातल्या कोणाच्या वडिलाचं नाव नाही दिलं, आजीचं नाही. फक्त एक दूरदृष्टी की शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था नाव केलं. आणि ती शाळा पहिली काढली. तट्ट्याची शाळा होती. मग शिवाजी संस्थेची स्थापना तोपर्यंत झाली नव्हती. 1932 साली झाली. ती तशी 1932 ला झाली. आणि अध्यक्ष तेव्हा वेगळे होते. भाऊसाहेब अध्यक्ष नव्हते. का? दुसरे होते. त्यांनी दुसऱ्यांना केलं कारण की ते देवासच्या याला होते वकील.
देवास राजघराणा आहे ना, तिथे होते भाऊसाहेब वकील त्या घराण्याचे, म्हणून काही वर्ष ते देवासला स्थायिक होते. मी राहिलो देवासला. हो का? माझं शिक्षण जे आहे ना ते सगळं तिकडे मध्य प्रदेशात झालं. हो का? म्हणजे काही वर्ष मी इथेही शिकलो अमरावतीत, पण पुढचं शिक्षण माझं सगळं जे आहे ते उज्जैनला झालं. तो देवाजवळच आहे ते उज्जैन. तर तिथे आमचे नातेवाईक अंत्रीचे काहीतरी एक अंत्रीचा संबंध होता, तर त्या तिथे असायचे. तर आम्ही जायचो देवासला वगैरे, 8-8 दिवस राहायचो त्यावेळेला. तर त्याच्याशी माझा संबंध आला. पण ते देवासचं तुम्ही जे म्हणताय ना की देवास ते राजघराणं होतं, त्यांचं आडनाव काय होतं? राजघराण्याचं नाव कुठे पुस्तकात सापडेल सर आपल्याला. गायकवाड तिकडे बडोद्याचे होते. भोसले वगैरे असंच आहे काहीतरी. मग त्या राजघराण्यात भाऊसाहेब तिथे वकील होते. आणि नंतर मग काही वर्षानंतर मग ते परत आले 1-2 वर्षातच तिथून. सुभाषचंद्र बोसची केस. हो, मग सुभाषचंद्र बोसांची केस त्यांनीच चालवली. नंतर मग भाऊसाहेबांनी बटलर साहेबांच्या याच्यात शिक्षण मंत्री त्यांना पद मिळालं CPN बेरारच्या याच्यामध्ये. 1929-30च्या कालावधीत ते मंत्री झाले. 1929-30 साली का काहीतरी बांधला त्याच्यानंतर बांधलं. संस्था स्थापन केली ना 32ला संस्था स्थापन झाली, त्याच्यानंतर बंगला बांधला. म्हणजे तोपर्यंत हे सगळं इंग्रजांचंच राज्य होतं. आणि मग ते शिक्षण मंत्री असताना ही घटना अशी घडली की VMVला BB कोलत्यांची नेमणूक करायची होती. बरं, ही घटना केव्हाची? आता तुम्ही जी सांगता BB कोलत्यांची, ही 30-31 मध्येच घटना आहे ती. याच दरम्यान शिक्षण मंत्री होते ना ते CPN बेरारचे, त्यांच्या शिक्षण मंत्र्यांच्या कालखंडात ही घटना आहे की VMVला मराठीच्या प्राध्यापकाची नेमणूक करायची होती. आणि तिथे नेमणूक BB कोलते हे फर्स्ट होते, त्यावेळेची मेरिट होते. आणि लेले हे तृतीय ह्याच्यामध्ये वर्गामध्ये पास झालेले होते. कोण? लेले म्हणून होते. कोणते? द्वारकानाथ काय? ते नाव नाही माहित मला. लेले म्हणून श्री प्राध्यापक. पुस्तकात सापडेल. नाही, द्वारकानाथ लेले. तर मग तिथे लेलेची नेमणूक केली होती. भाऊसाहेबांचं म्हणणं होतं की श्रेणीनुसार त्यांची नेमणूक करावी. आणि कोलते जरी त्यांच्या विरोधी पार्टीचे होते, यवतमाळचे होते ते, परंतु भाऊसाहेबांनी हा विचार नाही ठेवला की तो माझ्या विरोधी याच्यातला आहे, जवळचा आहे. परंतु BB कोलतेंची जर नेमणूक होत नसेल तर मग मी शिक्षण मंत्री असून काहीच उपयोग नाही. त्यांनी बटलर साहेबांकडे राजीनामा देऊन दिला होता. मग बटलर साहेबांनी राजीनामा भाऊसाहेबांचा स्वीकारला नाही आणि कोलतेंची लेलेंच्या जागेवर नेमणूक केली. हे BB कोलतेंच्या आत्मचरित्रात BB कोलतेंनी दिलेलं आहे की मी नावाचा विष्णू भिकाजी कोलतेच राहिलो असतो, पण डॉक्टर BB कोलते नंतर झालं. जर भाऊसाहेबांनी माझी नेमणूक केली नसती तर मग तसंच राहिलो असतो, पण नंतर मग मी डॉक्टर BB कोलते झालो. आहे का आत्मचरित्र तुमच्याकडे? कोणाचं कोलतेंचं नाही माझ्याजवळ नाही, मी वाचलं. मिळेल ते आपल्याला काही. आणि नंतर मग त्यांनी कोलतेंची नेमणूक VMVमध्ये केली. आणि नंतर मग नागपूर विद्यापीठाच्या कौन्सिलवरती होते ते. म्हणजे कोलते पहिले याचे हे होते नाही, कुलगुरू नाही, ते कन्फर्म करावं लागेल. प्रिन्सिपल होते. प्राध्यापक राहिले, नंतर प्रिन्सिपल झाले. कुलगुरू नागपूर विद्यापीठाचे होते ना. हो, नंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले ते. त्यांची बहीण वाढवण्याचे 4 मुलं घरी आणले त्यांनी. आणि नंतर मग इकडे कुटुंबही पाहायचे ते. बहिणीचं लग्नही केलं. मग बहीण वारल्या, 4 मुलं झाले. म्हणजे मोठ्या आत्या, 2 नंबरचे माझे वडील, 3 नंबरच्या आत्या आणि 4 नंबरचे पुन्हा काका. म्हणजे 2 मुलं 2 मुली बहिणीला होते त्यांच्या. त्या वारले, आत्या वारल्या, म्हणजे बहीण वारल्या त्यांच्या. मग त्यांनी 4ही मुलं पापळला आणली. पापळून सगळ्यांची शिक्षणाची व्यवस्था अमरावतीला केली. तेव्हा बंगला बांधला होता अमरावतीचा. मग या बंगल्यावर राहायची 4 जण, 2 आत्या आणि 2 म्हणजे माझे वडील आणि काका. आणि सोबत आणखीनही लोक होते, म्हणजे इकडची तिकडची यांची शिक्षणाची व्यवस्था नव्हती. ते बंगल्यात जवळजवळ 20-30 मुलं राहत होते मागच्या आउटहाऊसला. आणि भाऊसाहेबांची आई तिथे राहायच्या बंगल्यावरती. मग असं त्यांचं व्यवस्था केली त्यांनी.
मग ही शिक्षण संस्था काढली शिवाजीची. तर मग स्वतः कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी त्याचा नेमणूक अध्यक्षाची दुसऱ्याची केली होती. काहीतरी नरवणे असे व्यक्ती होते ते. आणि नंतर मग त्यांनी तिथेच 1932 नंतर मग गरीब मुलांना शिक्षणासाठी मग ही शाळा काढली, मराठा शाळा काढली. मग इथे शिक्षणासाठी मुलं यायचे. तसंही मग आता त्यांनी हे पाहिलं होतं की या आपल्या विदर्भामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाही आहे खेडोपाडच्या मुलांसाठी. तळागाळातला पोरगा शिकला पाहिजे म्हणून मग त्यांनी इथे वसतिगृह काढल्याशिवाय उपाय नाही. म्हणून मग त्यावेळेस श्रद्धानंद स्वामींची हत्या झाली होती हरिद्वारला. त्यांनी त्यांच्या आश्रमात अस्पृश्य मुलांना शिक्षणासाठी ठेवलं होतं. म्हणून दिवसाढवळ्या त्या श्रद्धानंद स्वामींची हत्या केली होती हरिद्वारला. मग त्यांना श्रद्धांजली म्हणून काय पूर्ण भारतात पेटून निघालं होतं की अस्पृश्यतेची मुलं होती म्हणून त्यांची हत्या झाली बा म्हणून. मग भाऊसाहेबांनी एकच विचार केला की कुठलं काही केल्यापेक्षा आंदोलन वगैरे केल्यापेक्षा त्यांच्या नावाचंच एक हॉस्टेल काढलं श्रद्धानंद हॉस्टेल. आणि तिथे मग गरिबाच्या मुलांना तिथे प्रवेश होता. त्यांची ऐपत आहे देण्याची, पैसे देण्याची, त्यांनी द्यावे, नाहीतर तसेच दोन्ही टाईम. आणि त्यांनी काहीतरी हाताला काम करावं त्यांनी त्या हॉस्टेलसाठी त्या मुलांनी राहणार. कोणी लाकडं फोडून देईल, कोणी पाणी भरून देईल, पण दोन राहण्याची व्यवस्था आणि 2 टाईमची जेवण्याची व्यवस्था त्यांची करून दिली त्या हॉस्टेलला त्या संस्थेच्या मार्फतच. मग आता काळमेघ काका वगैरे तिथलेच विद्यार्थी आहे हॉस्टेलचे त्या. हा, भाऊसाहेबांनी बंगला गहाण ठेवला होता तर आईची व्यवस्था तिथेच झाली होती मग 1 वर्षासाठी. कारण की हे सगळे बंगल्यावर होते ना शिकायला. आणि बाबांना दिल्लीला ठेवलं होतं भाऊसाहेबांनी शिकायला पुसा युनिव्हर्सिटीला. माझ्या काकांना व्हेटरनरीसाठी जयपूरला ठेवलं होतं. हे सगळ्या प्रत्येकाच्या शिक्षणाचं वगैरे स्वतः ते पाहायचे ते. लग्न कुठे काय माझ्या मोठ्या आत्याचं लग्न त्यांनीच केलं, पैसे देऊन दिले कारखेडला. मग कारखेडच्या बाबांची शेती त्यांच्या काकांनी हे केली होती, कब्जा केला होता. तर बाबांना एकच म्हटलं होतं की तू भानगडीत पडू नको शेतीच्या, तू शिक्षण शिक. शिक्षण चोरून नेणार नाही तुझं, तुझी शेती चोरेल पण शिक्षण कोणीच चोरणार नाही, तू शिक्षणाकडे लक्ष दे. बाबा नेहमी सांगायचे. आमचे मामा असे म्हणायचे. राजाभाऊ देशमुख हिंदीचे प्राध्यापक होते याला PKVला, कारखेडचे. बरोबर. आणि पत्रकार होते ते, तुम्ही ओळखत असाल. अकोल्याला राहतात. हो, अजूनही आहेत. त्यांचा मुलगा इथे लायब्ररी आहे PDMCला. बरोबर. त्यालाच ती यांची मुलगी दिली आहे तुमच्या बहिणी सुलभांची, माझ्या जाऊबाईंची. जानोरीकरांची सुलभा जानोरीकर आहेत ना माझ्या जाऊबाई 2 नंबरच्या. त्यांची मुलगी त्या राजाभाऊ देशमुखांना सून दिली आहे ना. तर राजाभाऊ देशमुख आहेत. हो. अच्छा. माझे जे अकोल्याचे PKVचे भाऊ आहे की नाही, हो हो, त्यांच्यासोबतचे. राजाभाऊ अतिशय चांगला माणूस सगळ्याच्या. कारण मी त्यांना ते होमगार्ड कमांडंटही होते ना. असं काही ते बाबांना खूप मानायचे. कारण की बाबा इकडे होमगार्ड कमांडंट होते. बाबांना 2 राष्ट्रपती अवॉर्ड मिळाले होते. असं डॉक्टर B.R. देशमुख, डॉक्टर B.R. देशमुख, प्रिन्सिपल B.R. देशमुख प्रिन्सिपल होते. ते ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला होते. मला हे असं यांची पुस्तकं मी पाहिले सगळे, त्याच्यातून बायोडाटा आहे. मला बायोडाटा नको, मला एक तरुण एक किंवा एक याच्याकडे आलायला शिक्षण घेतोय आणि शिक्षण घेऊन तो कसा टप्प्याटप्प्याने मोठा होत, तो कसा आपला समाजकारणात राजकारणात स्थिर झालेला आहे किंवा मोठ्या पदापर्यंत पोचलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यानं लोकांची सेवा कशी केलेली आहे, मला ही मांडणी पाहिजे. म्हणजे माझी चौकट ती आहे. त्यामुळे म्हणजे ताईंच्या बाबतीत मी जे लिहिलं ना वसुधाताईबद्दल पिचू यांनी मला सांगितलं असं मी पुस्तक आणलं असतं सोबत तुम्हाला देण्यासाठी. मी यांना म्हणालो की वसुधा या पुस्तकातलं एक जरी पान तुम्हाला कंटाळवाणं वाटलं तर मी लिखाण सोडून देईन. गेले 35-40 वर्ष मी लिखाण करतो आहे. तर यांना मी बोललोय असं की ती कुठेही तुम्हाला कादंबरी असं वाटणार नाही किंवा तुम्ही काहीतरी त्यांचं ते कामाचे हे वाचून राहिलेले आहे असं काही नाही. हजेरी घेतल्यासारखं नाही वाटत. हजेरी घेतल्यासारखं काही नाही आहे.
त्याच्यात तुम्ही तो एक प्रसंग चालला आणि ते व्यक्तिमत्व जे आहे ते समाजकारणामध्ये कशा त्या सेवा केली, कसं लोकांच्या नोकऱ्या किंवा आणखीन या राजकारणाला एक वेगळं वळण होतं या आताच्या राजकारणाला. विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला वगैरे वगैरे असा तो शेवट तिथे केलेला आहे तो. म्हणजे त्यांच्या पुढचा भाग घेतला नाही कारण कादंबरी खूप मोठी होत होती. ताईंचा ॲक्सिडेंट झालेला होता, ताईंचे वडील गेले होते. मग हे सगळे प्रसंग मी लिहिले, 1000 पानं लिहिले होते. आता मला टाईप वगैरे येत नाही, तर मी 1000 पानं ती लिहिली होती. पण त्यावेळेला ती कादंबरी 850-900 पानापर्यंत जात होती. तर मग ते बाकीचे प्रसंग गाळले आणि कादंबरीला बरोबर जो त्या कादंबरीचं तंत्र आहे एक तंत्र आणि त्याचं शास्त्र आहे एक, तर त्या याच्यामध्ये ती बसली पाहिजे त्या चौकटीमध्ये. तर तशी ती बसवली मी कादंबरी. तुम्ही जरूर वाचा ती कादंबरी. म्हणजे मी पाठवून देईन किंवा पुढच्या वेळी आलो तुम्ही घेऊन येईल नाही का. त्या कोपऱ्यातून काढले एक फोटो असा. पुढच्या वेळी आपण काढून घे. पुढच्या वेळी आलो तर आपण जरूर मी घेऊन येईन कादंबरी. मला काही अडचण आली तर येतो नाही. पण माझी हे कल्पना आली नव्हती. फक्त याच्यामध्ये मी नावं सगळे टाकू शकत नाही ना, माझ्या लक्षात नाही राहत नावं. म्हणजे आणि त्या काळाचं तुम्हालाही काही माहिती नाही आहे नावं वगैरे. आम्हाला माहित आहे सगळे नावं माहित आहेत. सगळे म्हणजे कोणाचे? नाही कुटुंबातले. कुटुंबातले ठीक आहे ना, कुटुंबातले राहतील. कुटुंबातले आहे की गावातले? पण त्यांच्या अनुषंगानं जे बाजूला वलय निर्माण झालेलं आहे, मग त्याच्यात मोठे मोठे मंत्री पण आहेत. नाही ते तर खूप मोठं वलय आहे. खूप मोठं वलय आहे ते, आणि ते एकत्र याच्यात येऊ शकणार नाही. नाही ते वलय ते सुरुवात वलयामध्ये कोणी मला काय हवं, भाऊसाहेब एक सामान्य माणूस आणि माणूस म्हणून तो कसा वागतोय, तो कसा करतोय, कामं कशी करतोय, एक सामान्य माणूस मला तो रंगवायचा आहे. मला अतिशय त्यांना म्हणजे असामान्यत्व नाही भान करायचं, पण वाचल्यानंतर लोकांना वाटावं की असामान्यत्व आहे. नाही ते गावातले लोक सांगतात अरे काय पाहिजे सांगा मला आता. तुम्हाला गावातले लोक काही गमत करून सांगतात ना, बोलणं. त्यांचे ब्राह्मण मित्र होते गावातलेच. काय काही आप्पा भटजीचं नाव देशपांडे, जोशी. 2 घर होते पापडमध्ये, जोशी देशपांडे. त्यातले जोशांचे आप्पा भटजी म्हणून नाव होतं त्यांचं. ते भाऊसाहेबांचे क्लासमेट होते. काय नाव त्यांचं? आप्पा म्हणायचे त्यांना सगळेजण. काय म्हणलं? आप्पा. आणि दुसरे? आप्पा जोशी. दुसरे ते उमाबाईंचे मिस्टर कोण होते? देशपांडे. भास्करराव देशपांडे असे 2 मित्र होते त्यांचे. आणि आप्पांवर खूप प्रेम होतं त्यांचं. गावात आले की आप्पांना बोलवून पाठवायचे. लग्नाचं ते आप्पाने लग्न लावून दिलं. शिराजी गोसाव्याला बोलावला आप्पा आहे ना, आप्पाला बोला. आप्पा जेवलीच नाही ते ब्राह्मण पण पैसे खात नव्हते. त्यांना शिदा आता द्यावं लागे पाहिजे. शिदा आता देऊन द्यावं. भेट स्वयंपाक केल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक दिला. दोघंच जण बापले होते. त्यांनी स्वयंपाक केला, जेवण केलं. गोसाव्याने जेवले आप्पा. यांचं लग्नाचं जेवण 7 दिवस चाललं होतं. 40,000 माणूस होतो लग्नात. 40,000 रुपये. कुठे झालं लग्न? लग्न झालं. म्हणजे पूर्ण गाव आजूबाजूची पंचक्रोशीच होती ना. लोक आले. 40 तर बँडच होते. अरे बापरे. भाऊसाहेबांनी स्वतः कन्यादान केलं. आणि संध्याकाळचं लग्न होतं. अगदी त्यांना रीतिरिवाज खूप पटायची. घरासमोर म्हणजे घरासमोर हिरव्या मंडपाखाली लग्न लावलं. सुई लग्नासाठी मग तिथे घरच होतं त्यांचं, ती शाळेला दिलं होतं. तिथे सुई लग्न. त्याचे फोटो आहेत ना सगळे पापडचे लग्नाचे. भाऊसाहेबांनी कन्यादान करताना पंक्तीचे सगळे पंक्तीमध्ये क्लिपच बनवून ठेवलेले आहेत. म्हणजे आईच्या लग्नाचा कपडा बाबांचे म्हणजे भाच्याला दिली, तसंच ठरवलं सगळं. बाबांची कपडे दिल्लीला घेतले, आईचे लग्नाचे कपडे स्वतः सगळ्याच्या पुढाकार. म्हणजे असं नव्हतं की मी मिनिस्टर आहे, मी अमुक आहे, मी
अमकेनी करावं धमकेनी पण स्वतः म्हणजे करायचं. परभणी कारभार नव्हता स्वतः त्याच्यात आणि पूर्ण कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीकडे पत्रिका आहे अजून लग्नाची सगळ्यांकडे लक्ष काही पिकवीत लावलेले आहेत ना हो लग्नाचे फोटो पत्रिका हो इथे दिले आहेत आम्ही म्युझियम स्मृती भवन मध्ये मध्ये स्मृती भवन मधली वंशावळ चुकीची आहे असं शिवाजी संस्थेच्या ऑफिस मधली वंशावळ चुकीची आहे पापळच्या घरची वंशावळ बरोबर आहे हो. ती वंशावळ तुम्ही ती घ्या ती घेऊ नका ती आम्ही त्यांना म्हणजे पापळला जाणार आहे आम्ही हो नाही जाणारा म्हणजे सांगावं लागेल कारण की सध्या आम्ही झालो की नाही हो नाही, तुम्हाला घेऊन जाऊ ना. तब्येतमुळे गेलो नाही हो नाही तर उन्हाळा आमचं तिथंच असतो हे थोडंसं ऊन कमी होऊ द्या जाऊन येऊ खरं तब्येती होती बरोबर नव्हती नाही तर उन्हाळ्यात 2 महिने आमचे तिकडेच असतात कुरवड्या पापड हे ऊन कमी झालं की जाऊन येऊ जरा सध्या एकूण ऊन भरपूर आहे जसं जवळ असेल ना पापड 40 किलोमीटर इथून म्हणजे 1 तासात पोहोचतो हो हो आराम.